आणि यानंतर पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांकडे वळूया। महाविकास आघाडी आणि मनसे यांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चा विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे। विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। मात्र भाजपच्या मूक आंदोलनावर गुन्हे दाखल झालेले नाहीत। त्याविरोधात आता विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत। भाजपच्या मूक आंदोलनाला देखील परवानगी नव्हती, मग गुन्हे एकट्या मनसे आणि मवियावर का, असा सवाल करण्यात आलाय। मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोफॉल्ट एक 4-5 लोकांना घेऊन जो मूकमोर्चा काढलेला, तर मूकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर। अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। आम्ही परवानगी मागितली होती का नाही? मागितली होती। तुम्ही रिजेक्ट करायचे ना, तुम्ही रिजेक्ट करायची। आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही रिजेक्ट करायला पाहिजे होतं। तुमच्या काय एकट्याचं सरकार नाही, जनतेचं सरकार, जनतेचं राज्य आहे। इथं एकट्या काय नुसतं सरकारचं राज्य नसतं। पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय। आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं मान्य, आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात, त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं हा पक्षपातीपणा आहे। त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरत? असे शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत। तर मविया नेत्यांनी भाजपच्या मोर्चावर केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नव्हता तर आंदोलन होतं। आमच्या आंदोलनामुळे कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। आमच्या आंदोलनामुळे कुठेही सर्वसामान्य माणसाला त्रास झाला नाही। आमचं आंदोलन एका कोपऱ्यामध्ये बसून होतं। ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात।